मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी, उद्या दिनांक 15 फेब्रुवारी उद्या आली आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री हा दिवस खास आहे। या दिवशी आपण भोले शंकराचे अगदी विधिवत पूजन करतो आणि अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये या दिवशी पूजन केले जातं त्या सर्व भक्तांवर भोले शंकराचा अखंड वरदहस्त राहत असतो। मग मंडळी, आपल्याला घरच्या घरी जे शिवपूजन आहे ते कसं करायचं, चला तर जाणून घेऊ। सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे। पांढऱ्या रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा, लाल रंगाचा जो कपडा आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे दिवे आहे ते लावून घ्यायचे आहे, दिव्यांचं पूजन करायचं आहे। त्यानंतर आपण कोणताही पूजन करताना गणपती बाप्पाचं प्रथम पूजन करतो। आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे, खाली थोडेसे अक्षता टाकायचे आहे। गणपती बाप्पांना पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यावर गणपती बाप्पाला आपल्याला स्थापित करायचं आहे। हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्यासोबत फुलं अर्पण करायची आहे, नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला शिवपिंड घ्यायची आहे, तुमच्याकडे पिंड असेल ती घ्यायची आहे, तांबण्यात ठेवायची आहे। त्याला शुद्ध जलाने, त्यानंतर परत पंचामृताने, परत शुद्ध जलाने अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे किंवा एक ताट घ्यायचं आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे। खाली आपल्याला एक बेलपान ठेवायचं आहे, त्यावर आपल्याला जी शिवपिंड आहे ती ठेवायची आहे। त्यानंतर शिवपिंडीला आपल्याला कापसाची माळ घालायची आहे। त्यानंतर त्या पिंडीला आपल्याला गंध, अक्षदा, भस्म अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचे, पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे। त्यानंतर या दिवशी भोले शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे, त्याला सुद्धा पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर चौरंगावरती आपल्याला जी अन्नपूर्णा आहे ती मांडायची आहे, फूल, गंध, अक्षता अर्पण करायची आहे, कापसाची माळ असेल ती अर्पण करायची आहे। या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई, पांढऱ्या रंगाचे जेही पदार्थ आहे ते नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे। दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा दाखवायचा आहे, अगरबत्ती दाखवायची आहे आणि यथासांग आपल्याला भोले शंकराला नमस्कार करायचे आहे। याने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात। ओम नमः शिवाय।